अत्यंत विनम्रतेनं नतमस्तक करत ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, पारमार्थिक वारसा लाभलेल्या डोणगाव या पवित्र मातीमध्ये काल्याचं कीर्तन करण्याचा सुयोग माझ्या जीवनात दुसऱ्यांदा मला गिरिजीनाथ महाराजांच्या माध्यमातून मिळाल्याबद्दल मनपूर्वक त्यांना मी धन्यवाद देतो. उन्हामुळे सावलीचा आश्रय करून बसणारा हा भाविकांचा तरुण वर्ग, त्यांनाही धन्यवाद. माता पिता, आबालवृद्ध, गाड्यांचे येणारे आवाज, त्या सगळ्यांना धन्यवाद. स्पीकर, प्रकाश मंडप, टाळकरी, पिटी वादक, चोपदार, अन्नदाते, उपासक, हितचिंतक, समीक्षक आणि संप्रदायाच्या अंगानं स्टडी करणारा साक्षेपी विचारवंत वर्ग. मला कीर्तनात शांततेची सवय लागलेली आहे. मला उत्तम गवई आवडतो, उत्तम वादक आवडतो, उत्तम ट्रेनिंग आवडते, उत्तम लोक आवडतात. आणि अशा कालखंडात काला मी बहुधा टाळतो, कारण की गडबड, धडपड, उठणं, लोक येणं, सत्कार, वैचारिक मंथन करता येत नाही. मला गिरिजीनाथ महाराजांनी रिक्वेस्ट गेल्याही प्रसंगाला केली होती, पण त्यांना मी नको म्हणालो की मला नको कीर्तन, पुढे आपण कधीतरी करूया. आणि अजूनही पुढे मी येईल इथे, पण काला मला नको, रात्री कीर्तन द्या. मी माझ्या ठरलेल्या संप्रदायाच्या घटनेच्या नियमाच्या पत्रिकेच्या वेळेप्रमाणेच कीर्तन करीन आणि मारुती पॅसिफिक स्पेशल विषय मांडील मी सब्जेक्ट. कीर्तनकारांचे विषय असे करेक्ट विद्यापीठासारखे ठरलेले पाहिजेत की मला हा विषय मांडायचा इथे. जन्मप्रसंग मारुतीचा आहे आणि तो नरसिंह प्राकट्य सांगत असेल तर काही महत्वाचं नाही. कीर्तन रामजन्म महोत्सवाचं आहे, तर मर्यादा, आचरण, अयोध्या, परमार कुळ, दिलीप सगर हे मांडावं. त्या दिवशी त्यांनी संत प्रकरण सुरू केलं, त्या बुवांना कोणी सांगायचंय? नामप्रकरणावर त्यांनी खूप खर्च केला तत्वज्ञानाचा, काही अर्थ नाही त्याला. ज्या प्रसंगाला एक्झॅक्ट जे लागतं ते दिलं पाहिजे. उदाहरणार्थ समृद्धी महामार्गावर 18 क्रमांकाचा एक्झॅक्ट हा लासूरसाठी दिलाय. मी जर 19ला उतरलो तर गाडी पुढे जाईल, किंवा 17ला उतरलो तरी चुकीचं होईल. मुंबईत प्रवास करताना आदरणीय नंदू महाराज, एकदा ड्रायव्हर चुकला की चुकला, त्याला जोपर्यंत वळणाचा रस्ता आवाज खणकतोय मंडपात द्या, जोपर्यंत वळणाचा रस्ता मिळत नाही तोपर्यंत त्याला गाडी ओळून आणता येत नाही. आवाज खणकतोय काय मला कळत नाही, काय रिटर्न काय येते असं. विठ्ठल विठ्ठल चुकल्या वर्म फेरा पडे हे जे संत प्रमाण आहे प्रपंचात, राजकारणात, समाजकारणात आणि कीर्तन कथेत, रामायणात आणि भागवतात. क्षमा मागतो, हे रेकॉर्डिंग चित्रीकरण करतायत, त्याच्या क्लिपा आज ना उद्या ते एडिट करतील, व्हायरल होतील. राजकारणात जेवढं प्रदूषण झालंय ना, राजकारणात म्हणजे आदरणीय स्वर्गीय इंदिराजींच्या, अटलजींच्या, सुषमा स्वराजांच्या, यशवंतराव चव्हाणांच्या, वसंतदादांच्या काळात, गोपीनाथरावांच्या, विलासरावांच्या काळात प्रदूषण नव्हतं. आता कमालीचं प्रदूषण झालं. प्रदूषण झालं तर पाणी फिल्टर करून पिता येईल, कचरा आला तर गाडी एसी लावून काचावर करता येतील, धूळ आली. राजकारणातलं प्रदूषण ते असणारच आहे, कदाचित टीका टिप्पणी निंदा आलंच ती. वारकऱ्यात जे प्रदूषण आले त्याची दुरुस्ती कशाने करायची? मोठे इन्फेक्शन आहे. गझल हा कीर्तनाचा विषय नाही, एखादं सुगम गीत गाणं हा कीर्तनाचा विषय नाही, पोवाडा म्हणणं हा कीर्तनाचा विषय नाही. आता फक्त लावण्या राहिल्या. त्या आल्या की सप्ताह ठेवणारे मूर्ख लोक म्हणतील महाराज चांगला होता. मी शब्द कुठला उच्चारलाय? सप्ताह ठेवणारे मूर्ख लोक म्हणतील कीर्तनकार चांगला होता. हा दर्जाच नाही, क्वालिटीच नाही. म्हणजे दोन प्रकरण ढासळलीत, क्वालिटी ढासळली, क्वांटिटी ढासळली. माझं म्हणणं आहे, चिकार हजारो लोकांची गर्दी असण्यापेक्षा शार्प टॅलेंट विचारवंत 50च लोक असावेत आणि त्यावर एक ब्रह्मसूत्राचा, उपनिषदाचा, गाथेचा, ज्ञानेश्वरीचा, भागवताचा, कृष्ण लालित्य चारित्र्याचा, सिद्धांताचा एक विषय ठरावा. आणि द्रव्य घेतात त्यांची टीका निंदा माझी अजिबात करायची नाही, त्यांचं प्रारब्ध आहे, ते बिचाऱ्यांचं मिळावं त्यांना. परंतु द्रव्य जर तुमचं, उदाहरणार्थ ह्या पेटी वादकांचं 61,000 काही द्रव्य ठरलेले जे दक्षिणा,
त्यांना निमंत्रण द्या की मी अभंग निवडलाय, त्यावर तुम्ही चिंतन करा. मजा येईल, मजा येईल. सगळेच काही उपजत जन्मताच आईच्या पोटातनं विद्वान, प्रकांड पंडित, PhD लॉयर नाही. चुकल एखादी संगती, परंतु नवीन चर्चेला विषय तर मिळेल ना, प्रवेश तर करता येईल. त्याच्याकडनं आबस सिद्धांत होईल, परंतु स्पर्श तर होईल निदान, त्याच्या सभोवताली तरी फिरेल. उदाहरणार्थ नंदू महाराज भगत गात होते आणि साहेबराव बाबा त्यांच्या बाबासाहेब महाराज सहकार्य करत होते. एक्झॅक्टली डिटेक्ट स्वर नाही कळायचा तुम्हाला, ते म्हणतायत ते, पण निदान अंदाजानं अनुकारानं त्याच्या सभोवताली फिरावं लागतं. टाळकरी पहिल्यांदी चाल गाताना पहिल्या गायकापेक्षा मागं गाणाराला विशेष किंमत आहे. त्याचं कारण आहे, अनावट स्वरांच्या जाती आणि ताल त्या शेजारच्याला येईलच असं नाही. म्हणजे विद्यार्थी आर्टचा आहे आणि विषय सायन्स दिला, अशक्य आहे. विद्यार्थी सायन्सचा आहे आणि विषय कॉमर्स दिला, अशक्य आहे. ॲलोपॅथी आहे आणि त्याला इलेक्ट्रोपॅथीचं ज्ञान दिलं, नापास होईल. होमिओपॅथीचा आहे आणि त्याला आयुर्वेदा प्रकरण दिलं, नापास होईल. पखावज वाजवणारा हा स्वतंत्र आघादाचा विषय. तबल्यावाल्यांचा हात कीर्तनाच्या पखावजाला चालत नाही. हात तोच आहे पण चालत नाही. जुना एक नियम होता, स्वयंपाक करताना इकडचा हात तिकडे लावू नका. याला नाव होतं सोवळ. मूर्ख लोकाला सोवळं कळलं नाही. तुम्ही कर्मकांडी आहेत, सोवळं करता, जरा मुक्त राहिलं पाहिजे, पुरोगामित्व आलं पाहिजे. हो, आलं पाहिजे, पण इकडचा हात तिकडे लावू नको म्हणण्याला विज्ञान आहे. नवीन नांदायला आलेली सून कमी करावा. नवीन नांदायला आलेली सून तिने बासुंदी केली 25 लिटरची, पण तिच्या हातानं फोडणी देताना मिठाचा हात धुण्यात आला नाही, ऐकताय ना तुम्ही, आणि तिने बासुंदीवर आलेली साई त्या बोटानं सारवली, ऐकताय ना. ते दूध राहील का मुक्कामाला जाईल हो. म्हणून इकडचा हात तिकडे नको, तिकडचा कळलं नाही मूर्खांना. विठ्ठल विठ्ठल ते गिरिजनाथजी पखवाज वाजवतायत आणि धुमाकडं कणिक लावली आहे. तो ओला कणकीचा हात पुढीकडं वाजवला तर, या पुढीकडं वाजवला तर खणकेल, ती शाई जाईल ना, ते निघून जाईल. अक्षर न ग गिडनक किडनक वाजणार नाही, त्यामुळे तो हात इकडे चालत नाही. जे जिथं लागतं ते तिथेच लागतं. मी यांना का थांबा म्हणालो, यांची माझी माझ्या जीवनात साथीची पहिली वेळ आहे. मी तुमच्या सासरात नांदायला आलेली लेक आहे. तुम्हाला काय लागतं हे मला माहिती नाही, त्यामुळं तुमचं माझं कलह भांडण वक्रदृष्टी होऊ नये म्हणून आधीच आपला ब्रेक दिलेला बरा. त्यांना थांबा म्हणालो. का थांबा म्हणून अपमान करण्यापेक्षा मला काही फडकरेच्या अंगाने पिटी लागत नाही, तुम्ही नाही वाजवले तरी चालेल, हा सॉफ्ट मार्ग झाला. विनावादक चांगलेत, ऐकणारे चांगलेत. मला या डोंगावात एक कौशल्य चांगलं वाटतं. मी पहिल्यांदाच आलो होतो. मातृवर्ग ऐकायला चांगला आहे, म्हणजे माता भगिनी चांगल्या, पुरुषही चांगलेत, पण या गावातले पुरुष समजदार आहेत. सबलीकरण, सक्षमीकरण आणि आरक्षण हे 3 मुद्दे त्यांना कळलेले आहेत. त्यामुळे एज्युकेटेड पोरं स्त्रियांना प्राधान्य देत आहेत. वारकरी परंपरेत अजूनही संकोच आहे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. गार्गी, मैत्री, अरुंधती, लोपामुद्रा, सीता, सावित्री, जना, मुक्ता, मीरा, बहिणा शूर बंगल्याच्या या संत स्त्रियांच्या अभंग गायला जातात, पण त्यांच्या कुळात जन्माला आलेल्या स्त्री शक्तीला डावलल्या जातो. वाक्य नीट आहे का बरं का तुम्ही. मी काही फार त्यांना प्राधान्य देतो किंवा त्यांच्याकडनं मला काही प्रॉफिट आहे असं नाही. पण पूर्वी तुम्ही लोक म्हणायचे की ब्राह्मणांचा कर्मटपणा आहे, आता तो कायद्याप्रमाणे सॉफ्ट झाला. आता बुवा लोकांचा कर्मटपणा आहे, स्त्री नको. अरे का नको, काय कारण आहे तिचं. नाही नको ते, त्या नकोच ते. अडचण काय तुला. सून चालते, कन्या चालते, पत्नी चालते, सासू चालते, मामी चालते, काकू चालते, मावशी चालते, राष्ट्रपती चालते, गाणकोकिळा लता दिदी चालते, सुषमा स्वराज चालते, प्रियदर्शनी इंदिरा गांधी चालते, प्रतिभाताई पाटील चालते, त्या द्रौपदीताई मुर्मू चालतात. प्रॉब्लेम काय, अडचण काय. आणि आमचे स्वर्गीय गोपीनाथराव जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा उत्तर क्रियाकर्म पंकजाताईने केलं. पुरुषच सक्रिय असला पाहिजे असं काही नाही ना. म्हणून ते व्याख्यानच ऐकायचे का, स्त्रियांना प्राधान्य हवाय. उगं टेबल फोडू नको यार, तुझा तोंड कोरडं पडलंय.
लोकात बदल नाही काही. तसं आपल्या आई बुवा लोकात आदरणीय श्रद्धेय मीराताई मिरीकर या सकच्छ काष्टा घालून वारकरी परंपरेत कीर्तन करतच होत्या ना. कुठल्याच महापुरुषाने त्या काळात त्यांच्यावर टीका टिप्पणी केली नाही. येणाऱ्या काळात आजही नसावी, पण कीर्तनकार स्त्री पुरुषानं मर्यादा पुरुषोत्तमाचा पट टाळून चलू नये एवढीच विनंती. विठ्ठल विठ्ठल. भगवान कृष्णही पुरुषोत्तम आहेत आणि त्याच्या आधीचा अवतार आहे तो मर्यादा. मर्यादा पुरुषोत्तम. नाही कळलं? राम मर्यादा आहे आणि कृष्ण पुरुषोत्तम आहेत. मिळून रामा प्लस पुरुषोत्तम इज इक्वल टू मर्यादा पुरुषोत्तम. त्याने जे तत्वज्ञान सांभाळलंय ते तत्वज्ञान ज्ञानोबाराय, नामदेवराय, गोरोबा काका, सावता महाराज, वंका बंका, जळोजी मळोजी, नरहरी सोनार, रोहिदास महाराज, चोखोबाराय या सकल संतांनी सांभाळलं. आणि स्त्री शक्तीत मीराबाई, जाणाई गंगाखेडच्या आणि तुमच्या जवळच्या सीवूर बंगल्याच्या पाठकांच्या कोळात दिलेल्या रत्नाकर पाठकांची धर्मपत्नी आणि तुकोबारायांची पटशिष्या संत बहिणा आणि जन्म देवगाव रंगारी लक्षतीर्थ आऊजी कुलकर्णी, आईचं नाव जानकीबाई. तिला कुठं टाळले? मधुसूदन महाराज मोगल त्या फडाची जिम्मेदारी सांभाळतायत. पिळून चाली, जुन्या अनावट नियमावली पाळली पाहिजे, पाळली पाहिजे. क्षमा मागतो, तुम्ही जेवढ्या संख्येने तेवढं प्राधान्य आमच्याकडे तुम्हाला नाहीये. का दिल्या जात नाही हे तुम्ही तुमच्या चर्चेनं ठरवा, पण नाही ते आजही नाही. निदान बहिणाबाईच्या समोर बहिणीला कीर्तनाला काय प्रॉब्लेम आहे, पण अर्थात ती बहिणाई बहिणा असली पाहिजे. वाक्य नाही कळलं तुम्हाला? ती दूध प्राशन करून संकट झेलणारी मीरा असली पाहिजे. ती गंगाखेडची नामदेवरायांच्या करंगळीला पकडून परमार्थाचा पथ न सोडणारी जाणाई असली पाहिजे. आदरणीय नंदू महाराज, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी, याचं लॉजिक काय? डोळे झाकून तिला दिसत नाही. धृतराष्ट्राच्या बायकोसारखं गांधारी सारखं नावीला जाणी त्यांनी कपडा बांधलाय का? नाही. डोळे झाकून निघा गाडी चल, निघा निघा, जा आपापल्या घरी. या प्रपंचातल्या लेकराला कंट्रोल मी संन्यास घेतला. आणि ते जर या डोणगावला आले तर मला पाण्याचा तलाव पहा म्हणजे देहांत प्रायश्चित्त मी घेतो. हे ओरडताना त्यांचं माझं काही भांडण नाही, पण सापानी फाना नाही काढला तर लेकरं भवऱ्याला गुंडाळतील हेही ना ज्यांना कळलं नाही त्यांना मी धन्यवाद देतो. मला मराठी आघळ पघळ पजगळ खालच्या लेवलला अश्लील बोलता येत नाही. माझ्यावर गुरुचे संस्कार आहेत. विठ्ठल विठ्ठल. ती पाठीमागे डोळी झाकून उभी ती जणी, या शब्दाचा अर्थ जाणाईनं ज्ञानोबारायाच्या कीर्तनात आणि नामदेवरायांच्या संगतीत वाळवंटात चंद्रभागेत 11व्या-12व्या शतकात साहेब काय केलं? मर्यादा पाळली. काय पाळली? बोलताना मात्र आम्ही सावित्रीच्या लेकी आहेत. कुठे प्राधान्य आहे? ते दिलं पाहिजे. माझी जाऊनचा आदर्श आहे, दिला पाहिजे. मी सनातन कडव्या कर्मकांड्यांच्या कुळात जन्माला आलो, पण मी सॉफ्ट राहिलो. कसा राहिलो? सॉफ्ट. मला पाणी चालत नाही, नाही चालत. आणलंय ते पाणी फेकून द्यायचं नाही, हात लावायचा, घेतो. सॉफ्ट, सोपं गणित आहे. मला कोणाचा स्पर्श चालत नाही. आजारी पडलास आणि ब्लड घेण्याची पाळी आली, काय करशील तू? बायकोचं चालत नाही, भावाचं चालत नाही, तुला बदलावं लागणार आहे. नर्मदा वाहत होती, चंद्रभागा वाहत होती, गोदावरी वाहत होती, त्रिकाळ स्नान करता येत होतं, फिल्टर पाणी मिळत होतं. आज ते नाहीये. तुम्हाला बॉटलच घ्यावं लागणार आहे, बदलावं लागणार आहे. लवचिक व्हायला पाहिजे ना. विजारीवर टाळकरी मला चालत नाही, नाही चालत रे, पण आता टाळकरीच मिळत नाही, त्यापेक्षा तो बरमोड्यावर आलेला चालेल. धर्मच मानत नाहीत लोक आणि इकडून तिकडून मानतात. शिकलेल्या पुरी आणि पोरं तर त्यालाही बुवा लोक माळ नाही सरक, हरिपाठ येत नाही, बाजूला होतो. या मूर्खपणामुळं आपल्या समाजातले हिंदू लोक आपल्यापासून तुटायला लागले.
म्हणजे त्या काळातल्या ब्राह्मणांनी त्या काळातल्या संतांनी जर ऐक्यभाव ठेवला असता तर अन्य समाजात आज लोक कन्वर्ट झाले नसते. आज नाकीनं आलंय ते जुळवता जुळवता. संघ प्रयत्न करतोय, परिषद प्रयत्न करतीये, परंतु नाकीनं आलं हे करता करता. एक वाक्य मीडिया तंत्राला देतो मी. एका चॅनलनं मला प्रश्न विचारला होता धर्मसभेत प्रयागला की धर्मांतर क्यों होता है. मी त्याचं उत्तर दिलं, धर्मात आणि माणसात अंतर वाढलं की धर्मांतर होतं. इथं टाळ्या तुमच्या पडायला पाहिजे होत्या. काही काही गावात सप्तेजून आहेत पण ऐकणाऱ्यांची कानं खराब आहेत. विठाल विठाल धर्मात माणसात अंतर वाढलं की प्रॉब्लेम होतो. जवळ घ्या ना त्याला, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. म्हणून आता द्वारका पीठाचे शंकराचार्य, आता वर्तमान कालवाचक सदानंद महाराज दीन दुबळ्याकडं, अनाथाकडं, अपंगाकडं, वंचित बांधवाकडं घरी जातात. मी पण दौरा करणार आहे, जायला पाहिजे. नाही घेत ना फळ घे ना, दूध घे, युक्त आहार विहार घे ना, फळ घे, जा ना. त्यांना किती आनंद वाटेल की आमच्याकडे आले. त्या बांधवांना मी विचारलं की तुम्ही हा धर्म सोडून तिकडे कन्वर्ट का होता. ते म्हणाले महाराज तुमच्यातले महाराज साधू वैदिक आमच्याकडे कोणी येतच नाहीत. हे येतात, प्रेम देतात, नोकरी देतात, त्यामुळे आम्ही तिकडे गेलो. मला दुःख कळलं, हा त्यांचा प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम आपला आहे. आपण जायला पाहिजे. जेवढे मठाधिपती आहेत, जेवढे मंडलेश्वर आहेत, जेवढे महंत आहेत, जेवढे श्रीमंत महाराज आहेत, त्यांनी फक्त मठ, मंदिर, दिंडी, सप्ताह हा प्रतिबंध ओलांडून जनसामान्यांना सेख्यान केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हा सगळ्याला आल्या वाटला असं मी रागवलो, हे नाही, माईक नाही, जनरेटर नाही, ती शिस्तप्रियता आहे. जनरेटर लावलं म्हणजे गावकऱ्याचं माझं वैर आहे का, स्पीकरवाल्याचं माझं भांडण आहे का. एकदा सेटअप झालं, नारळ हातात घेतल्यावर आपण हलवून घेतो की नाही, तेवढं हलवलं पाहिजे ना. पैसा दिले, 20 रुपये दिलेत त्याला, आणि नारळ वरून खरबूड आहे, वर साल आहे, आत कवच आहे, फोडल्यावर पाणी गोड आहे. तसं माझं नारळ आहे, ही सगळी साल आहे वर, ही साल स्वच्छ केली की मी स्मूथ आहे. या तुमच्यापेक्षा ग्रेट दिसतो मी. हा मनुष्य जर भगवे कपडे असा दंड हातात घेऊन बसवला तर नान्नीचे नरेंद्राचार्य दिसून जाईल. एवढा स्मार्ट दिसायला आहे. आमचे मधुस्वामी बघा, अजूनही गालो बघा त्यांच्या टवटवीत आहेत. रोज बदाम, काजू, पिस्ते, यो त्यों, भात, गोड, बुंदी, बासुंदी मला त्यांना द्यावं लागतं. मला खायचं नाही का, श्रीमंत कारखानदार. माझं जाम जळगाव होतं पण करणार काय, नाही कळलं. आता ही खुर्ची काही काही ठिकाणी मला VIP खुर्ची टाकतात कीर्तनात, मला भयंकर वाईट वाटतं. काय नशीब आहे, एकट्याला बसायची वेळ आली. तिचा दोष नाही, संन्यास मी घेतला, आता तिला आणता येत नाही, दुसरी करता येत नाही, केवढा प्रॉब्लेम आहे कल्पना. आय एम व्हेरी फ्रँकली मॅन. मी एकदम मोकळ्या अंतःकरणाने तुमच्याशी वर्तणूक करतोय. आणि आदरणीय नंदू महाराज आणि साहेबराव बाबासाहेब महाराज गेल्या वेळेला यांच्या कृपेनं किती लोकांनी माळा कंठी धारण केल्या. माझं नातं कनेक्ट नाही राहिलं त्यांच्याशी, बोलणं येणं जाणं. काही अमृत मंथनला जॉईन आहेत, पण माझ्याकडे मोठा मोबाईल नसल्यामुळे, म्हणजे मला ऑपरेट करता येत नाही. मी घेऊ शकतो, मला ऑपरेट करता येत नाही. मी जर घेतला तर तो बिचारा मोबाईल मला रात्रभर विश्रांती घेऊ देणार नाही, म्हणून मी त्याच्याकडे जात नाही. एक पोरग रात्रभर मोबाईल पाहत होतं, मला त्याची कीव आली, सारखं असं असं करायचं आणि हसायचं, त्याची तेच. मी जवळ गेलो साहेब आणि त्याला विचारलं, काय रे प्रॉब्लेम आहे. तुम्हाला कळणार नाही, तुम्ही बाजूला सारखा. मी म्हणालो कळत नाही म्हणून तर संन्यास घेतला, कळलं असतं तर कशाला सोडलं असतं. तू माझा गुरु हो, मी तुझा शिष्य आहे. पण त्याला एक मी आशीर्वाद दिला, तू चित्रावरच समाधान मान, तुझं लग्न होणार नाही. माझ्या जीवनातला पहिला आशीर्वाद त्याला लागला, त्याचं अजून झालं नाही. तर येणाऱ्या 2027च्या कुंभात त्याला मी संन्यास देणार आहे. काय करणार आता, शेताच्या कामाचे नाही, नोकरी नाही, राजकारण नाही, समाजकारण नाही. मग हे इकडे तिकडे वरातीत इंदुरीकरांच्या भाषेत नाचण्यापेक्षा परमार्थात आलेले बरे. मी कोणत्या टाळकऱ्यांची बुवांची जीवनात मी निंदा कधी केली नाही. मी अजात शत्रुत्व स्वीकारलं. आणि माझं काय आता उरलेत किती, त्या काळात कोणाबद्दल वैर करायचं नाही, फक्त शिस्तीपुरतं मी सांगतो, एवढंच माझं भांडण आहे. आजचा विषय जरा वेगळा आहे.
जरा वेगळा आहे. सातत्याने कीर्तन म्हणलं की पहाती गवळणी, बरोबर आहे की नाही? अजून कोणतं? उपजोनी या पुढती येऊ, गोकुळीच्या सुखा चुरा चुरा कर अनंत ब्रह्मांडे उदरी. एक मला फावलं, मला दोन गवळणी माझ्या समोर होत्या. एक तर एक गवळण होती ही आजची निवृत्तीनाथदादांच्या बालक्रीडेतली, उपजे ते मरे मरे ते झुरे. आणि ब्रह्मादिक वेडे जयासाठी होती, तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी. तो सब्जेक्ट आपण तुमच्या कुठल्या तरी निमंत्रणात पूर्ण करू. आजचा विषय माझा असा आहे, उपजे ते मरे. सुरुवात झाली आपल्या ना, आतापर्यंतची बडबड जाऊ दे ती सगळी. आता सुरुवात आहे विषय संगतीशी. आता वातावरण शांत झालंय, पंखा बंद आहे, जनरेटर बंद आहे आणि क्वालिटीचा आवाज तुम्ही मला करून दिला. मी एकटाच बुवा या सप्ताहात आहे की आवाज कमी करा, आवाज कमी करा. कशाला आवाज वाढवता महाराज? आवाज वाढवण्यापेक्षा जातानी वाढवावं. नाही, माझ्या जीवनात मी मागितलं नाही कधी. हे परप्रांतातले शर्मा वर्मा मिश्रा त्रिपाठी जे कथाकार आहेत ना तिकडचे, मी कोणाचं नाव घेत नाही, तिकडचे त्यांचे जे चेले चपाट आहेत ना, ते म्हणतात महाराज जी कुछ लेते नाही, बहुत त्यागी और बड़ा संयम है उनका, बड़ा वैराग्यवान है. कथा कीर्तनकार तो स्पर्श आहे, द्रव्य का तो स्पर्शही करते नाही, अजिबात नाही. मग मागण्याची पद्धती वेगळी आहे. गोशाळेसाठी 1.5 कोटी घेतात आणि कथेचे 3 कोटी घेतात. गाव लिहून घेतो का आता? मागणाऱ्यांच्या भूमिका वेगळ्यात. काही डायरेक्ट सांगतात माझे एवढे, काही न सांगता कमवतात. असे 2 वर्ग आहेत. ते ऑब्झर्व स्कॅन तुम्ही करा. विठ्ठल विठ्ठल माझ्या जीवनात तुमच्या कृपेनं अजून तुमच्या कृपेनं माझ्या जीवनात मी अजून नात्यातला, मी तुमच्या नात्यातला. माझ्या कीर्तनाला मला हळूवार सवय लागलेली आहे. मला अधिक ग्रामीण लोकही आवडत नाहीत. कंटाळलेले, थकलेले, सुकलेले चेहरे, त्यांना आपण फ्रेश करायचं. असं काही कीर्तनाची तारीख घेताना कोर्टात आमचं अफिडेव्हिट झालेलं नसतं की तुला मी प्रसन्न करील या बिलामध्ये, असलं काही नसतं. स्मार्ट चेहरे असावेत, देखणे म्हणजे काय, प्रभावी वैचारिक मंथनाला स्वीकारणारे. अजून एक बोलू का? क्रिकेटचा मॅच खेळताना एक गट बॉलिंग आणि एक बॅटिंग, बरोबर आहे ना? आणि काही प्लेयर एक्स्ट्रा ठेवतात. चमकलं, हाड झालं, काही ब्लास्ट झालं तर ठेवतात. क्रिकेट सुरू झाला, गिरिजनाथ महाराज की बॅट्समन जर हल्लीच्या कॅप्टन सारखा आपल्या किंवा सचिनजी सारखा असला, मारला फटका की ग्राउंड ओलांडतो. मग त्या काळात बॉल बाहेर जाऊ नये म्हणून कॅच घेण्याचं काम कोणाचं आहे? त्याला काही विकेट किपर नाव आहे ना, काय नाव आहे त्याचं? प्लेयरचं नाव काय कॅच घेणारा? चला नाही, नो चला ठीक आहे. कॅच घेणारा जो प्लेयर आहे त्यांनी पडायचंय, मारायचंय, लागायचंय, उडी मारायची, झोपायचंय, पण बॉल घ्यायचा आहे. तशी तुमची जिम्मेदारी. मी आज तुम्हाला बॅटिंग करतोय, विचाराचा बॉल तुमच्याकडे येतोय, पण स्वीकारण्यासाठी हात नाही. कॅच करायला तुमचे कानं तयार पाहिजेत. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ती हित श्रवणांचे श्रवण, घ्राणाचे जे घ्राण, रसने गोडपण विठ्ठल माझा. ऐकायचा असेल एबीपी माझा, नॉट विठ्ठल माझा. आणि ते ऐकण्यासाठी तुमचे कान तयार पाहिजेत, जीवाचं कान केले पाहिजेत, ऐकलं पाहिजे. मग आता त्या नंदूबाबांनी, मला तो गायक आवडतो, त्यांच्या गावी मी जाऊन आलो. त्यांनी जी चाल गायली बैठक, मला शास्त्रीय तर काही कळत नाही, पण निमशास्त्रिक शास्त्रीय कळतं. मधुमिलनात या विलोपले, काय बांधणी केली त्यांनी. आणि मी रूप पाहता लोचनी म्हणालो, ते कसिया त्यजू पदाला कसिया त्यजू पदाला, रूप पाहता लोचनी फुलजार नारही मधुबाला. नाही तो नुसता आरडाओरडा टाळकऱ्यांचा, आम्ही वया कंठाला म्हणूच नकोस. आराम कर, काकड्याला उठ, विठाला विठाला नारायणगिरी महाराज, माधवगिरी महाराज, भास्करगिरी महाराज आणि गावातले डोणगावकर महाराजांच्या कृपेने उत्सव चालू आहे. पत्रिका माझी स्कॅन झाली आणि स्वर्गीय डोणगावकर साहेबांच्या
परंपरेमध्ये आदरणीय अशोकरावांनी जो परमार्थ, सहधर्म, प्रापंचिक, सामाजिक कार्य स्वीकारलं, मोनिकाताईसारखी कन्या प्रसवली आणि चांगल्या चांगल्या कुळाशी कॉन्टॅक्ट करून त्या काळातले हर्षवर्धनजी, मनोहरराव, गोपीनाथराव हे त्यात पाहिले आणि त्या सपरिवाराने मला जे आत्ता प्रेम दिलं त्यात आनंद वाटला. त्यांच्या विद्यमान सुविद्य धर्मपत्नी या फर्ग्युसनला वेल एज्युकेटेड, क्वालिफाईड आणि अशा संस्कारक्षम घराण्यात जाणं येणं मला आवडतं. याचा अर्थ न शिकलेले नापास आहेत, बरे नाहीत असा त्याचा अर्थ नाही. सगळ्यांच्याकडे जायला पाहिजे. आपल्या स्वर्गीय वडिलांची, आजोबांची, काकांची परंपरा अव्याहत पुढे चालवत चालवत साहेबांनी एक पायंडा पाडला. कधी कधी व्यक्तीमुळे गावाचं नाव, कधी गावामुळे व्यक्तीचं नाव. नीट ऐका. कधी तिथीमुळे संतांचं नाव, कधी संतांच्या येण्यामुळे तिथीचं नाव, कधी तिथीमुळे देवाचं नाव, कधी देवाच्या अवतरणामुळे तिथीचं नाव. चतुर्थी गणपतीमुळे, नवमी रामामुळे, अष्टमी कृष्णामुळे, कालाष्टमी कालभैरवामुळे, राधाष्टमी राधेमुळे, भीष्म द्वादशी भीष्माचार्यांच्यामुळे. काही गावात अशी आहेत, शिवाजीराव निलंगेकर, निलंग्याचं नाव जगात गेलं, जगात गेलं. लातूरकर, मनमाडकर, सातारकर, आपल्या फडकऱ्यात सुद्धा देगलूरकर, चातुर्मासे, बेलापूरकर, अमळनेरकर, राशीनकर. कधी कधी गावामुळे व्यक्तीचं नाव, या उलट कधी कधी व्यक्तीच्या सक्षम कार्यामुळे गावाचं नाव जगभर पोहोचतं. रात्री मी आसनगाव, आडगावला, मुंबई, शहापूर पथावरती होतो. कीर्तन झालं आणि मला लोकांनी विचारलं, उद्याची सेवा कुठे आहे? मला डोणगावकर साहेबांच्या गावी. आत्ता होके पाटलांना फोन लावला, अरे माझ्या पाहुण्याकडे गेलात तुम्ही? हे कौतुक असतं यार. आपण एकामेकाकडे जायला पाहिजे. झालं ते चुकू दे, पण इथून पुढे तरी निदान एकामेकाला आलिंगन दिलं तर वादविवादात महाराष्ट्र न अडकता तो शिवराज्य व्हावा, सुराज्य व्हावा, फुल्यांचा व्हावा, टिळकांचा व्हावा, शिवरायांचा व्हावा. ही व्यापकता असली पाहिजे. उपजे ते मरे, मरे ते जुरे. घरात एकमत ज्ञानोबारायांच्या. राजकारणात जर घरात एकमत नसेल तर एकाच घरात दोन पक्ष प्रवेश करतात आणि घराचं वाटोळ होतं. माझ्याकडे हजारो उदाहरण आहेत, मी सांगत नाही, कारण तो माझा आजच्या भाषणाचा, कीर्तनाचा, व्याख्यानाचा विषय अजिबात नाही, माझा काल आहे. घराचं वाटोळ होतं. हे जाऊ देत, एका गावातून एकाच शिष्याची गुरुच्या 2 दिंड्या पंढरपूरला जातात. प्रॉब्लेम. एकाच गुरूंचे 2 शिष्य एकामेकाचं तोंड पाहत नाहीत. परमार्थात, अध्यात्मात ज्यांच्याकडनं आदर्श घ्यायचा आहे त्यांचा प्रॉब्लेम आहे. बाकीच्याचं काय करायचं? ज्ञानोबारायांचं मत जे आहे तेच मत निवृत्तीनाथ दादांचं आहे. कसं सांगतो. निवृत्तीनाथ दादा आजच्या गवळणीत म्हणाले, उपजे ते मरे, मरे ते झुरे. हे दादांचं मत आहे. पण तेच मत धाकट्या भावाचं असलं पाहिजे ना. पण ज्ञानोबारायांचं मत तेच आहे, उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कदाचित 4 भिंतीच्या आत घरात भांडण असू दे, पण बाहेरचा मनुष्य आल्यावर त्याला एकमत दिसलं पाहिजे, प्रसन्नता दिसली पाहिजे. काल परवाची घटना सांगतो. बीडला, आता हे चालू आहे म्हणून भीती वाटते, पण बोलतो, काही वाईट नाही. योगेश क्षीरसागर आमदारकीला उभा होता आणि त्याचाच भाऊ संदीप, हे सगळे माझ्याच गावचे, माझेच. संदीप निवडून आले, योगेश पडला. तर काल परवा अजित दादा बीडला आले. ते आता पालकमंत्री आमच्या बीडचे, आणि तसा मजबूत मनुष्य अपेक्षित होता. शिस्तप्रिय, कडवट आणि कामप्रिय असं लिहिला. ते आले. जयदत्त क्षीरसागरांच्या घरी बोर्ड लागले, जयदत्त क्षीरसागर, भूषण क्षीरसागर, रवींद्रदादा क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर. एका बंगल्यात, एकाच किचनमध्ये, सगळ्यांचे पक्ष वेगळे, पण बोर्डावर सगळ्यांचे दिसले. मी त्या हेमंतला शेक हँड करून सांगितलं, गुड, धन्यवाद. मत वेगळे असू द्या, पण प्रसंगाला, सुखदुःखाला एकरूपता दिसली पाहिजे. कथा समाप्त झाली. ज्ञानोबाराचं जे मत आहे ते मत निवृत्तीनाथ दादांचं आहे. गुरूंचं जे मत आहे ते शिष्याचं आहे, आणि थोरल्या भावाचं जे मत आहे तेच धाकट्या भावाचं आहे. किंचित कमी, आवाज चांगला झालाय आता. गुरु आणि शिष्याचं मत एक, बंधूचं आणि धाकट्याचं मत एक. घर टिकल्या जातं. प्रपंचात, सैतात, राजकारणात, परमार्थात.
हे दोन गायक उभा राहिले तर दोघांचा विस्तार करताना एक मत असलं पाहिजे, एक विचार असला पाहिजे, सुरावट एक असली पाहिजे. आणि इक्वलेंट तसाच साथीचा ठेका पखावज वादकाचा. तो सोलो वादक मोठा असेल परंतु कीर्तनात त्याच्या लक्षात पाहिजे मी या गायकाचा साथीदार आहे. कोण आहे? गिरिजनाथजीचं नाव मोठं आहे परंतु मी साथीदार आहे. मी कोण आहे? साथीदार आहे. पत्नीच्या लक्षात आलं पाहिजे की मी नवऱ्याची साथीदार आहे आणि नवऱ्याच्या लक्षात आलं पाहिजे बायको माझी साथीदार आहे. ही साथ चुकली की प्रपंच संपला, साथ चुकली की राजकारण भंगलं आणि साथ चुकली की परमार्थ लयाला गेला. घरात एक मत आहे, निवृत्तीनाथ दादाचं, ज्ञानोबरायांचं. आता जरा चिंतन करतो. शंकराचार्याचं मत हेच आहे, पुनरपि जन्म पुनरपि मरणम. ते म्हणाले जन्म ज्याला त्याला मृत्यू आहे, ज्याला मृत्यू आहे त्याला जन्म आहे. विषय पक्का झाला, डिटेक्ट झाला, रोग निदान कळलं आपल्याला, नाडी हातात आली, आता ट्रीटमेंट करायची. हे मत आहे त्यांचं. वारकरी संतांचे लाखो प्रमाण तुमच्या समोर मला देता येतील. किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा, किती जन्म झाला फेरा, फेरा झाला फेरा. गणित नाही जे दादा, गणित नाही जे दादा, नाही दादा. पडलो आवर्ती भोवरा, पडलो आवर्ती भोवरा, आवरते भोवरा, भोवरा वळसी या जोरा वरणे दे आदा. विठूशी शरण गेला का म्हणवणी जीव भ्याला, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित. या प्रमाणावरनं पक्क ठरलं की जीवाचं जाणं आहे, येणं आहे. मग एवढा त्रास असू नये. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हास. मरणाच्या भयाला भिनाराला भ्याड म्हणतात आणि संसारातून पलायन करणाराला नापास म्हणतात. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही माझेत म्हणून. लग्न न करता संन्यास घेणं फार सोपं. आता विषय झालाय आपल्या घरामध्ये, त्याला काय सुख दुःखच नसतं, पण लग्नानंतर संन्यास घेतल्यावर काय त्रास आहे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. माझ्यावर सुना नाराज, पोरं नाराज, बायको जन्मभर नाराज. तुम्हाला करायचंच नव्हतं तर मला का फसवलं, इथून सुरुवात होती. मला का अंधारात टाकलं. म्हणलं नाही ग, मी उजेडात गेलो. हसलीच, ज्यांना कळलं नाही त्यांना धन्यवाद. एक पोरगत माझ्यावर जाम रागवलं, मकरंद तुम्ही आमच्या लग्नात यायला पाहिजे होतं. म्हणलं तुझं अगदी बरोबर आहे, चुकलं माझ्याकडनं, हात जोडतो.
माझा प्रश्न आहे, माझ्या लग्नात तुम्ही होतात का? या पुढच्या सप्ताहात काय करा, गाड्यांचं डायव्हर्शन बाहेरून काढून द्या, म्हणजे प्रॉब्लेम नको लोकांना ऐकताना. विठ्ठल विठ्ठल हे ब्राह्मण सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया किती दिवस चालायचं हे? कधीतरी प्रतिबंध जन्म या प्रकरणाला घातला पाहिजे, थांबलं पाहिजे. हो, पण जन्म थांबवणं म्हणजे मुक्त होणं पण संतान अपेक्षित नाही. मुक्तही नको, मोक्षही नको. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी. हा मोक्ष आम्हा घरी. असा कधी चान्स येतो की देव द्यायला तयार असतो पण ते घेता येत नाही. आपल्या जीवनात परमात्मा येतो पण कळत नाही. कधी कधी एखादं पद येतं पण आपण स्वीकारत नाही. या दोघांना मी चान्स दिलता. म्हणा 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 म्हण कार्य जना, पण तो वेळ निघाला आणि वेळ काढला. असे जागा. आता हा तिसराच आवाज कशा सुरू झाला? आता जागा काढता आली पाहिजे. जागा, फॉर एक्झाम्पल, जागा म्हणजे काय? मी आता आमच्या गिरिजनाथजींना आणि तुम्हा दोघांना सांगतो. मूळ ठेका धेन नाधे इंधे नग धेन नाते इंती नग. हा नानासाहेब पानसेंच्या 8 मात्रेचा शुद्ध ठेका आहे. शुद्ध ठेका. तर त्याच्यात पुन्हा नवीन काही करता येतं का? हो, करता येतं. जागा काढता येते. जर गुणग्राहक असेल पखावज वादक तर कोणती जागा काढता येते? धेन नाधे इंधे नग धेन नाते आत्ता काय तिकडे धेन जागा निघाल्या. आत्ता धेन. गायकाला, वादकाला, वक्त्याला, त्या प्रसंगाला जागा काढता आली पाहिजे. आणि काढलेली जागा श्रोत्यांना कळली पाहिजे. काय सुरू झालं माहिती? आता नवीनच वाजायला की विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्रातल्या संतांनी, वेदानं, उपनिषदानं, शंकराचार्याने, नाथ पंथांनी, ऐका ना, जन्म आणि मरण प्रकरण मानलंय. तुम्ही ऐकता ना सगळ्याजणी? मरण आणि येणं या 2 गोष्टी मानल्यात. पण याला एक छेद देणारा विचारवंत आहे. त्याचं नाव डार्विन आहे. काय नाव आहे त्याचं? डार्विन. डार्विनचा उत्क्रांतीवाद आहे. मी शेक्सपियर, कास्मादिगार्डा, लुसिफस, सॉक्रेटिस, हेरिटिस सगळे वाचले. पण क्षमा मागून बोलतो, तुम्ही टाळ्या द्या. वारकरी संतांच्या विचारापुढे ते थोकडे वाटतात. मी एकही प्रार्थना आतापर्यंत पाहिली नाही जे खळांची व्यंकटी सांडो. तया सत्कर्मीरती वाढो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवान. हे व्यापक पण पाहिलं नाही मी कुठेच नाही. मी भारतातल्या सगळ्या आखाड्यातल्या साधूत फिरलो, त्यांच्यात गेलो आलो, पण विचार त्यांचे नाही स्वीकारले. राहिलो त्यांच्यात आणि विचार ज्ञानदेव तुकाराम मध्यम पदलोपी समासाचे स्वीकार. नाही तर आपले कित्येक बुवा आहेत संन्यासानंतर माळा त्यागतात कंठी आणि कीर्तन परंपरा त्यागतात. मी संन्यास घेताना शंकराचार्याला ठणकावून सांगितलं, मी संन्यास घेईल, दंड धारण करील, तुळशी त्यागायचो नाही, एकादशी करील, वारी सोडायचो नाही, कीर्तन बंद करायचो नाही. नाही तर मला पद नको, दंड नको, कपडे नको, काहीच नको. मग घरात जी जुनी होती तीच बरी. माझ्या आसव तुम्हाला दिसले असतील. हे काही मी झेंडूबाम लावून आणले नाहीत. विठ्ठल विठ्ठल. डार्विनचं मत असं, एकदा मृत्यू झाला
की त्याची दशक्रिया, कर्म, क्रिया, जन्म, येणं, जाणं, मृत्यू, समाप्त. हे कुणाचं मत आहे? त्याचं मत असू शकतं आणि त्या विचाराचा एखादा कॉलेज स्टुडंट असू शकतो, त्याला विरोध नाही. पण हे मत प्रामाण्याचं नाही. आपल्याकडे जन्म मरण मानलं यार. सोपं करून सांगू, शेतकरी शेतात गेला आणि ती फन धरली, 3 नळ्यात त्याला, बरोबर आहे की सत्व रजतम, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक. गणित मानतो शेतकरी कृषी क्षेत्रातलं. आणि वर एक ब्रह्माऐक्य शीर्ष आहे. शीर्ष म्हणजे काय? सहस्राधार, डोकं, टिपणीचं तोंड, त्याच्यावर मूठ धरायची. मूठ काय? एकतीची. माझ्या हातातून तुम्ही वेगळे चालले असले तरी पुन्हा एक व्हा, हा संदेश आहे बरं का. वाक्य नीट ऐका. टिपणीतून चिंतन करता येईल असं. चाड्यावर मूठ धरली आणि 3 नळ्यातनं धान्य खाली जमिनीत पेरलं. पाऊस पडला, ऊन पडलं, जमीन फुगली आणि बीजाला अंकुर फुटला. दृष्टांत माझा संपला. जमिनीत गेलं बीज समाप्त झालं का उदयाला आलं? बोला लवकर. जन्माचं असंच आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही माझ्या गळून हा भाव ऐकला असला तरी तो मी वेगळाच सांगन आणि तिथं वेगळाच सांगन. मी किमया ठेवली गुरुकृपेने, वेगळीच खासियत ठेवली आहे. डार्विनच्या विचाराला मी मानत नाही, तो वंदनीय आहे. मला विचार आत्ता इथे पूरक नाही. आत्ता या प्रसंगाला वकील कोर्टात आपल्या पक्षकाराची भूमिका मांडताना, असिलाची भूमिका मांडताना मिलॉर्ड माय गॉड ग्रेट फिलॉसॉफी म्हणतो की नाही? आणि तो त्याचाच विषय सांगतो. म्हणजे एखाद्याने खून केला तरी तो सांगतो तो खून मला मान्य नाही. त्याला त्याच्या पक्षकाराची भूमिका मांडायची, मला माझ्या गवळणीच्या अभंगाच्या पक्षाची भूमिका मांडायची, आजची आत्ताची. डार्विन कुठपर्यंत मानायचं आहे ते मी मानतो, कुठे मानायचं नाही ते मी मानतो. श्रोते हो, डार्विनचं म्हणणं आज पोषक नाही की जन्मानंतर पुन्हा मृत्यू नाही आणि मृत्यूनंतर पुन्हा जन्म नाही. अजून एक मत आहे, मनपूर्वक ऐकणारे जे लोक आहेत त्यांना कळेल. त्याचं नाव आहे 4 वाक. काय नाव आहे त्याचं? वाक म्हणजे वाणी आणि 4 म्हणजे चतुर. 4 तोंडानं एकटाच अनेकाची बरोबरी करणारा असा जो तो 4 वाक. त्याचं मत असं आहे, यावत जीवन सुखम जीवे ऋणं कृत्वा घृतम पिबे भस्मीभूतस्य. षष्ठी तत्पुरुष, षष्ठी तत्पुरुष आहे. देहस्य पुनरागमनं कुतः. आता आवाज शांत झाला बरं का, धन्यवाद द्या त्यांना. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. मी मगवापासून पाहत होतो हा आवाज कोणाचा, असं निवडणुकीत म्हणतात. विठाल काय होतं, स्पीकरवाल्याला हे ऑपरेट करता करता नाकी नव्हे, जनरेटरचा आणि पंख्याचा आवाज या मॅग्नेटने जर खेचला ना तर आवाज हॅमिंग होतो आणि तो ऑपरेट करताना त्यांना परेशान होतो. आपण म्हणतो अरे जमलं नाही जमलं नाही, ते बिचारा परेशान होऊन जातो. तर हा पंख्यांचा आवाज प्रॉब्लेम करतो, कूलरचा आवाज प्रॉब्लेम करतो. तो आवाज मॅग्नेट आहे ना, मॅग्नेट चुंबकासारखं खेचतं. त्यामुळे माईक जवळ मी कधी जात नाही. का? एरती माईक. नेत्याला आणि बुवाला माईक आला की बोलण्याचं भान राहत नाही. पण हा इथं सामायिक आहे. विठ्ठल विठ्ठल. पूर्वी सभापतीला स्पीकर म्हणत असत. काय म्हणायचे? स्पीकर. आणि ती शिस्त होती. आता शिस्त नाही. कॉलेजचे पोरं जेवढा गोंधळ घालतात तेवढाच गोंधळ राज्यसभेत, लोकसभेत, विधान परिषद, विधान भवनात आत्ता पाहायला मिळतो. त्यामुळं सगळं समाप्त झालंय. ज्यांना मी माझा लोकप्रतिनिधी केलंय तो जर पथावर नसेल तर बाकीच्यांचं काय होणार? मी का बोलतो? माझा अधिकार आहे म्हणून बोलतो. विठ्ठल विठ्ठल. आदरणीय श्री महाराज, प्रकरण असं आहे, याचं म्हणणं आहे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कपडे उत्तम घ्या, दागिने घाला, घर बांधा, EC करा, PUP करा, गाडी फॉर्च्युनर, इनोवा, अजून कोणती पजेरो, इंडिवियर, त्यातली जास्त कॉस्टली कोणती असेल ऑडी वगैरे घ्या, लग्न करा, असं करा की 50 गाव जमले पाहिजेत, पुढे तुमचं 2 महिन्यात वाटुळ झालं तरी चालेल. हे ज्याचं मत आहे त्याचं नाव 4 वाक आहे. आम्ही त्या 4 वाकाच्या मताला स्वीकारत नाही. एक वाक्य बोलू का? ज्ञानोबा ते तुकोबा आणि पुढच्या टाळ्या घेतोय एकोबा ते चोखोबा. हा वारकऱ्यांचा मंडल आयोग आहे. ही समरसता आहे, ही एकता आहे. म्हणजे
काय एक इंग्रजी शब्द मला आठवत नाही आता, गॉड इज लॉ अँड मॅन इज लॉ, दोन लॉ आहेत. मानवनिर्मित लॉ श्रद्धेय बाबासाहेबांचा आणि ईश्वर निर्मित लॉ हा संत प्रकरणातला. असे दोन लॉ एकत्र आले की भारत सुखाचा होतो, महाराष्ट्र सुखाचा होतो, आनंद विखुरला जात नाही. मी आता तुम्हाला डार्विन सांगितला, चारवाक सांगितले. महाराष्ट्रातल्या संतांचं मत असे, उपजे ते मरे, मरे ते झुरे. आता हे कळलं, उपजे ते मरे, पक्क झालं तुमचं माझं की मी आता कीर्तनला आलोय, आता मी परत जाणार आहे. असं ठरलंय महाराज, समाधी सहित माझा मुक्काम इथे आहे. फोनवर तारीख घेताना तुम्ही म्हणालात का, या बिलात महाराज कीर्तनानंतर JCB आणून तुम्हाला मारुती मंदिरासमोर खाली गाडण्यात येणार आहे. माधवगिरी महाराजांचं जन्मस्थान हे होतं, ते बिचारे गेले, शिवावर आले, पुन्हा आले नाहीत. इथे कोणीतरी संन्यासी असावा म्हणून महाराज तुम्ही आता जोशी राहिला नाही, तुम्ही आश्रमनामा जोगपट्ट स्वीकारला, संन्यासी झाला, तुम्हाला इथे पुरण्यात येणार आहे. असं ठरलंय का? मला पुरायचं ठरलंय का सांगा ना. म्हणजे मी जाणार आहे, पखावज वादक जाणार आहे, स्पीकरवाला तुम्ही थांबणार आहेत का इथं मटेरियल सहित, की माझं गावावर नितांत प्रेम असल्यामुळे मला गाव सोडण्याची इच्छा नाही, जाणार आहेत. हा निसर्ग नियम आहे. तुम्ही सगळ्याजणी आपापल्या स्वस्थानी जाणार आहेत. मला जायचंय, तुम्हाला जायचंय, पेटी वादकाला जायचंय, थोडक्यात सगळ्यांना जायचं आणि यायचं. हे पक्क गणित आहे. याला बेदोणी 4 म्हणतात, याला बीजगणित आहे. बेदोणी 3 होणे नाही, आणि होत असेल तर ते गणित नाही, गणितच नाही, सिद्धांतच नाही तो. अपसिद्धांत आहे बेदोणी 3 आणि बेदोणी 4 हा सिद्धांत आहे. मी क्षमा मागतो, मी ज्यांच्याकडे ऐकलं ते हरिभाऊ महाराज पाटील, निवृत्ती महाराज वक्ते आबा, डॉक्टर किसन महाराज साखरे, गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले, चक्रांकित बाबा, कुंभार गुरुजी, केवढी मोठी माणसं होऊन गेली महाराष्ट्रात. विठ्ठल ते माणसं प्रसिद्ध होऊ न होऊ ते संप्रदायाच्या सिद्धांतापासून पदच्युत झाले नाहीत महाराज, पदच्युत झाले नाहीत. आमचाही राहिलेला काळ किती माहिती नाही तुमचा आणि माझा, पतच सोडायचं नाही. आम्ही सांगतो कीर्तन आमच्या हाताने सप्तेत, प्रदूषण करू नका सप्त्यात, आवाज वाढू नका, ब्लास्ट करू नका, पानाचा आवाज वाढू नका. कीर्तनात अभंगच म्हणू द्या, भावगीत चांगलेत पण म्हणू नका. गीत गायचंय तर कोणतं गीत का? रामकृष्ण गीती गात, भावे गावे गीत, युगल गीत, गोपी गीत, भ्रमर गीत, वेणुगीत, खूप गीत आहेत ना. अन्य गीताची आवश्यकताच नाही. विठ्ठल विठ्ठल. हे मरे तेथे झुरे, मला काही चिंतनात असं झोपच येत नाही. मरे तेथे झुरे म्हणजे काय? एका कीर्तनात काही विषय संपणारा विषय नाही. उपजे ते मरे डिटेक्ट झालं, पक्का झालं, ठरलं. पण मरे तेथे झुरे, मेला की संपला ना. दशक्रिया केली, 12वं केलं, 13वं केलं, शुद्ध श्राद्ध झालं, देवाला नैवेद्य केला, मेहुण्याने टोपी घातली, कुंकू लावलं, आणि आता जेवायला हरकत नाही, ठरलं. काही काही लोक श्राद्धाला म्हणतात जेवा, जायचं ते शुद्ध श्राद्ध आहे, ते देवाला नैवेद्य झाला की ते अशुद्ध राहत नाही, शुद्धच होतं. त्यामुळे जायला पाहिजे. काही काही विनाकारण मला ते चालत नाही. अरे काय चालत नाही, काही नाही. वडापावपेक्षा किती चांगलं आहे ते, पानपुरीपेक्षा किती चांगलं आहे ते, फरसाणपेक्षा किती चांगलं आहे ते. प्रसाद आहे, त्याला शेष म्हणतात. श्राद्धाच्या जेवणाला उरलेलं म्हणत नाहीत, शेष. शेष म्हणजे प्रसाद. विठ्ठल विठ्ठल. आता आपलं घासून चाललंय मरे तेथे झुरे. मेल्यावर झुरायचं काय शिल्लक आहे? तर झुरण्याचे 2 भाव सांगतो, क्षमा मागतो. उदाहरणार्थ, एका पाटलांच्या वाड्यात मी गेलो, उदाहरणार्थ, किंवा कुरकळण्यांच्या गेलो, काय प्रॉब्लेम आहे, गेलो. आणि गेल्यानंतर विचारलं हे कोण? म्हणजे आमच्या वडिलांचा फोटो. अरे म्हणलं काय पिळेदार मी शाळेत. माथाडी कामगार नेते त्या काळात, मराठ्यांच्यासाठी रणवीर योद्धा अण्णासाहेब पाटील होते. तसा फोटो पाहायला मला प्रसन्न वाटलं. वा, मातब्बर घराणं आहे, क्या बात आहे. आणि म्हणलं आई, आता आई कायम आजारी, गेल्या 3 वर्षापासून बेडवर पडून आहे, पाण्याची गादी केली आहे, आणि तिला आता जखमा झाल्यात, ब्लडिंग होत आहे, अस्थी उघड्या पडल्यात, आणि इन्फेक्शन त्वचेला झालंय, अंग खाजवत आहे. 3 वर्षापासून माझी आई झुरते आहे.
झुरणे शब्दाचा अर्थ असह्य वेदना होणे. इथं झुरणे शब्द सांगितला. आता एकदम विषयच बदलतोय, ट्रॅफिकच बदलतोय. दुसरं झुरणं, एक कॉलेज स्टुडंट पोरगा मी पाहिला, लांब सडक केस, चाफ्याच्या कळीसारखं नाक, बुलेट गाडी. ऐकताय ना? तो प्रेमवीर होता, स्वातंत्र्यवीर वेगळे. त्याच्या बुलेटला त्या मुठीतच लाईटी लावलेल्या, पितळी मुठी, मागे एक कॅप, मागलच्या खालच्या टायरला शेवटच्या कॅप प्लास्टिक रबर फायबरची, का चिखल माती शेण खडा उडून अंगावर येऊ नये याकरिता. आणि मग तो निघाला आणि त्याच्या मागं त्या रबरी एका पानाला, ऐकताय ना, पितळी सिंह. कोणता सिंह? खरा तर आणू शकत नाही, हा पितळी सिंह. पितळी सिंहाचे दात असे आणि त्याच्यात एक पितळी कडी. जरा बघा माझं ऑब्झर्व स्कॅनर कसा असेल, म्हणजे तरण्या पोराकडे सुद्धा मी किती प्रेमाने पाहत असेल. ते बुलेट पाहिलं मी आणि त्यांनी त्या सायलेन्सरची ढोलकी मुद्दामहून फोडलेली. कशासाठी? आवाज बटबट 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 बटबट. त्याला मी विचारलं, आदरणीय प्रेमवीरजी, हा आवाज मोठा का? ते म्हणाले, निदान या आवाजाने तरी तिचं लक्ष माझ्याकडे वेधल्या जावं म्हणून. म्हणलं काही परिणाम? मला काही नाही, 3 वर्ष ग्राउंडवर चक्रा कट मारले, टायर उगाळले. मी 48 वर्षात झालो. गुलाबाचं फुल हातात धरून तयार होतो. फुलं सुकले, पाकळ्या गळून पडल्या, काट्या हातात आले, झुरलो पण रिप्ले आला नाही, दृष्टांत संपला. तुम्ही काही सगळे संन्याशीत काय? याच्यातून गेला नाही तुम्ही कोणी? हे प्रकरण तुम्हाला उपभोगता आलं नाही पीटी मास्तर? मी सुद्धा स्टुडंट होतो ना एकेकाळी, मला पण मिथून कट होता त्या काळात. अमिताभ, जितेंद्रजी त्या काळात, संजय जोग, ही लोक, निळू भाऊ, शरद तळवळकर, स्मिता तळवळकर, हा काळखंड होता त्या काळात. गाण्यात गंगूबाई हंगल, भीमसेनजी, अभिषेकी बुवा, मजा होती. मला केस होते मस्तपैकी. मिथून कट होता. आता इथून तिथून आहे. मी दृष्टांत कधी ठरवत नाही, ते निर्माण करतो आणि विसर्जित करतो. विठाल विठाल. एक ठराविक वय असतं प्रेमाचं, चिठ्ठीचं, मेसेजचं वय असतं. आता रात्री बोलण्यात काही मजा नाही स्वामीजी. एक ठराविक वय असतं, तिकडनं आला मेसेज तर इकडनं रिप्लाय द्यायचा. आता ते वय नसतं. त्याला मला, अरे काही परिणाम? तो म्हणला काही नाही, 3 वर्ष झाली, तिचं झालं, तू आहे तसाच आहे. मला मारुतीरायाची सेवा कर. नाही कळलं? ब्रह्मचारी राहिला, झालं नाही. मग माझा शेजारी म्हणला, जाम झुरला पण जमलं. झुरण्याचे 2 अर्थ सांगितले. झुरणे म्हणजे असह्य वेदना होणे. मग मेल्यानंतर माणसाला वेदना शिल्लक राहतात काय? हो राहतात. इथं तुम्हाला MRI, स्कॅनर आणि मायक्रोस्कोपी फेकी पडेल, म्हणजे विज्ञानाला इथं हात जोडावे लागतात. मृत्यूनंतर किती देह आहेत मला सांगा? कारण देह, लिंग देह, स्थूल देह आणि सूक्ष्म देह. मृत्यूनंतर तुम्हाला मला पुढच्या जन्मासाठी, प्रवासासाठी देह देतात, त्याचं नाव सूक्ष्म देह. तो देह दिसत नाही पण असतो असं नाही. दृष्टांत, फुलाला सुगंध आहे पण मला तो दिसत नाही. मग तो पाहायचा आहे का घ्यायचा आहे? त्याचा विषय घ्यायचा आहे, पाहायचा नाही. तसं सूक्ष्म देह दिसत नाही. मग तो श्रीमद भागवतात 28 नरकांच्या गती सांगितल्यात. किती? 8. आता भागवताचा पण दर्जा पार संपलाय. राधे राधे जय राधे राधे. नाचा, गा, उड्या मारा, भंपक पसारा सगळा. भागवतात जन्माद्यस्यतः वयादितरत निगमकल्पतरोर्गलितम फलम नाकीनव येते सच्चिदानंद रूपाय. मला अजून कळलं नाही, 70 आली तरी माझी विठ्ठल विठ्ठल. रामायण, देवी भागवत, शिवपुराण, नॉट इज अ जोक यार. अवघड, अति क्लिष्ट विषय. मला कित्येक फोन येतात, शिवपुराणाची कथा करता का? म्हणलं मी शिवलं सुद्धा नाही अजून पुराणाला. आणि एका बाईनी त्या प्रदीप मिश्राचा ऐकून मला प्रश्न विचारला, महाराजजी घरातल्या महादेवाजवळ नंदी का नसावा? मी म्हणलं, बाई तुझा पतीच नंदी असताना नवीन कशाला बसवतीस?
काय मूर्खपणा, पिंपळाला पाणी घातलं की लग्न होतं. अरे माझं होई नाही, विठाल विठाल. वारकरी संतांनी या फालतू प्रकरणाला मानलेलं नाही. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. करणे लागे पती, करणे लागे पती. हे बिचारे दोन कॅमेऱ्याने मला स्कॅन करतात. भीती वाटते मला. शहाण्यांनाच भीती वाटत असते. भीती कुणाला आहे? शहाण्यांना भीती वाटत असते. मी प्रपंचात होतो 2015 पर्यंत. हा लग्न झालं माझं, मी झालं. यात काय शंकाच नाही. तुम्हाला हे अवतारण वाटलं काय मी काही उपजत संन्यासी? नाही नाही नाही, माझं लग्न झालं होतं. मी आधी सुरुवातीला बोललो नाही, आहे की नाही. मला एक पत्नी होती, एक होती, ते कबूल केलं ना मी तुम्हाला. 2 मुलं. 2010ला मी त्यांना हात जोडले, मला संन्यास घ्यायचा. त्या बिचाऱ्यांनी मला मान्यता दिली. पोरांनी पण मोठं मन केलं, मला सोडलं. ह्या माणसाला विचारा. मी पोराच्या लग्ना दिवशी सावरगावला बापू कुलकर्णीच्या मठात होतो. मी लग्नाला गेलो नाही, वास्तुशांतीला गेलो नाही. घरातले सासरे काका वडील वारले, मी गेलो नाही. हा संन्यास घेतला तरी आईसाठी यायचंय त्याने. विठ्ठल विठ्ठल. हे पुन्हा पुन्हा सांगणं माझं चांगलं नाही. माझ्या बायकोच्या पोटात त्या काळात दुखायचं, भयंकर दुखायचं. मी तिला एकदा राग म्हणालो, तुझं पोट दुखतंय आणि मी पोटासाठी फिरतोय. श्लेष नाही कळला तुम्हाला? तुझं पोट दुखतंय आणि मी पोटासाठी फिरतोय. धूतला दाखवलं, कमलनयन बजाजला दाखवलं, ऐकताय ना. माणिक हॉस्पिटलला करंजळकरांच्याकडे संभाजीनगरला दाखवलं, ससूनला पुण्यात दाखवलं. पोटच राहीना. मी कंटाळून गेलो. काय काय गर्भाशयाची पिशवी असेल, स्कॅनिंग असेल, सगळं तपासलं. ती म्हणली पोटच पोटच पोटच. कोण तिला बावळट बाबा भेटला मला माहितीच नाही. मी फिरायला बाहेर, नाही कळलं. ते म्हणाली, आई तुमच्या दुखण्याचं कारण मला कळलेलं आहे. तुमचे महाराज कीर्तन करतात पण यातलं त्यांना कळत नाही. ती म्हणली खरं आहे. अरे बघता काय, खरं आहे म्हणली ती. माझी तुमचं खरं आहे म्हणली. आणि त्यांनी काय त्याच्या पुढे हातात दिली. तो म्हणला चिंता करू नका, तुम्हाला नदीतल्या आसरांचा प्रॉब्लेम आहे. कशाचा? त्या नसतात का ते नदीत दगड असतो आणि त्याला सिंदूर लावलेला असतो असं, मग त्याला ते वाजवतात, लिंबू नारळ येऊ तेव्हा बरंच काही काही असतं ते प्रकरण. आसरा आल्यात म्हणे तुम्हाला. आणि मी कीर्तनावून गेलो घरी आणि ती मला लाड सांगायला लागली, होय हो तुम्हाला कळलं का? म्हणलं नाही हो काही. का? मला आसरा आल्यात. म्हणलं स्वागत कर त्यांचं. जीव घाल 7-8 जणीला, स्वयंपाक कर, कपडे चोळी भर, ओटी भर, दान दक्षिणा कर, अजून काय कन्या भोजन कर. ती म्हणली नाही ना ते नाही, मला खेळ द्यावा लागल. म्हणलं माझा तो रोज खेळ चालू आहे मंडपात. हा खेळच आहे ना, नो हे कल्याचा खेळ आणि म्हणून मेळ. आणि तू काय सांगते? नाही म्हणली मला त्रासच होतोय आणि तुम्ही ते मानून घ्या. म्हणलं दुखतंय तुझं, मानून मी कशामुळं? तू मानून घे, हे तुमचं असं आहे, माझ्यावर प्रेम नाही. म्हणलं प्रेमच आहे म्हणून सांगतो, तू मानून घे, तुला बरं वाटेल. नाही पण आसरा आल्यात. म्हणलं आसरा येण्याबद्दल माझं भांडण नाही, पण आसराला आपल्या वाड्यात तुझ्याबरोबर एंट्री करताना रस्त्यात हा म्हसोबा कसा दिसला नाही? त्यांनी माझ्या नादी लागावं ना. मला जर कोणी म्हणलं जाता जाता म्हसोबाच्या पाया पडत, मी मराल पण पडणार नाही. विठाल विठाल विठाल. वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे, त्यांचे तोंड
वेदानुमोदित देवता नाहीत, निषिद्ध देवता आहेत, त्यांच्याकडे मी जाणार. शेंदरी हे नरी दैवाते कोणती तुझे बोले गेले आपल्या मोठ्या जिरणे मागणी शिरे आवधारे कोणती तुझे बोले गेले आपल्या मोठ्या जिरणे मागणी शिरे देवांच्याकडे जायचंय. मला एकदा मुंजाकडे जायचा वेळ आला. मुंजा पिंपळाखाली बसवलेला असतो. गेलो. माझी आई म्हणली जा नैवेद्य दाखवून आणि आपल्या घरातला कुलदैवत आहे. मी गेलो नैवेद्य घेऊन पूर्ण वळाचं आणि तिकडून कोंबड्या आल्या पाक करीत. कोंबड्या त्याच्या अंगावर हागत्यात, मुंजा काहीच करीना. मग मला हा यांना प्रतिबंध करत नाही तर माझं चांगलं कधी करायचं. दृष्टांत संपला. मी सनातनी कडवट बुवा आहे संप्रदायातला, पण बावळट परंपरा मानत नाही. जे करेक्ट आहे तेच मानतो. एक धरला चित्ती आम्ही बिठो. आता बाकी काही घेणं देणं नाही. शरण हनुमंता इथपर्यंत ठीक आहे, बाकी काही नको. हे मरे ते जुरे सूक्ष्म देहानंतर त्याला 28 कुंडांच्या नरकाच्या गती त्या स्टेपला भोगाव्या लागतातच. म्हणून त्याचं नाव आहे झुरणे. उपजे ते मरे ते झुरे जन्म एर झारे. आला आणि गेला. आता याला जुना दृष्टांत देतो. आवाज थोडा अजून कमी करा म्हणजे चांगली ट्रेनिंग झाली आपली. अतिशय सुंदर स्पीकर आहे. जुन्या वाड्यात एक घड्याळ असायचं. घड्याळ जरा डोळ्यासमोर आणा. भिंतीला घड्याळ असायचं की नाही, आताही आहेत, पण त्या काळातलं घड्याळ वेगळं होतं. त्याला लुलक असायचं. असं कट 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 कट. त्याची गती जी आहे ना ती बरोबर मात्रेत असायची. असे मला रात्रभर झोप आली नाही. त्या घड्याळाजवळ गेलो, त्याचा काच वर केला आणि त्या पळीला मी असा प्रेमाने हात फिरवला. पळी कळती ना त्याची, ती लोलकाने मला विचारलं, एवढ्या जवळ मला माझ्या आयुष्यात कोणी घेतलं नाही. घड्याळ बोलतोय बरं का, नीट ऐका. कोण? त्या वाड्यातलं घड्याळ. मला झोप येईना. मी गेलो, मला इतक्या जवळ कोणी घेतलं नाही, प्रेमाने हात फिरवला नाही. मी म्हणलं आता संन्यासानंतर मी कोणाच्या डोक्यानं हात फिरवू. दृष्टांत होऊन गेला. कळायला माणसं जागे लागतात. त्याला बॉल येऊन गेल्यावर मग काय उपयोग नाही त्याचा. त्या घड्याळाने कथा सांगितली मला, महाराज एवढ्या चक्रा चालू आहेत माझ्या. लासूर स्टेशन वैजापूर, गंगापूर ते वैजापूर, शिर्डी ते कोऱ्हाळा मार्गे सिन्नर, एवढा प्रवास माझा चालू आहे. परंतु म्हणलं चलू दे, पण वर किती वाजले तुम्हाला माहित नाही. सेकंद काटा तास काटा वर आहे, त्याला वर किती वाजले ते माहिती नाही, पण प्रवास चालू आहे. जीव नावाच्या घड्याळांनो तुमच्या क्रियारूपी कर्माच्या स्प्रिंगला फिरवलंय, त्याप्रमाणे तुम्ही फिरतात. तुमच्या जीवनात आता किती वाजलेत याचा अंदाज नाही, पण प्रवास मात्र चाललाय. हा प्रतिबंध थांबला पाहिजे. याकरता जन्म एर झारे, पण एक रूप ज्याच्याशी व्हायला पाहिजे तो परमात्मा आहे. ते हे कृष्ण नाम. ते कृष्ण नाम गोपी संगता मिळे. ते कृष्ण नाम गोपी संगे मिळे. ते कृष्ण पंढरी निवास गोपी संग कृष्ण नाम गोपी संग नर सोळे बाल
गोपी संग खेळे कृष्णा आता बघा संगती लावताना अन्वय बर का. उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एरझारे, एक रूपे नंदा घरी सोहळे. ज्याच्याशी एकरूप व्हायचंय त्याचा नंदाच्या वाड्यात सोहळा होतो आणि त्याचं नाव आहे ते हे कृष्ण नाम. त्याचं नाव काय? तो ती ते आणि हा ही हे. जवळसाठी हा ही हे, लांबसाठी तो ती ते. कोणतं दर्शक आहे? करेक्ट. विठ्ठल विठ्ठल. हा एखादाच पखावज वादक पाठ ऐकलेला असतो, बाकीच्यांची त्याच्याकडे पाठ असते. काही आम्हाला वाजवणारे भेटत नाही, ठोकणारे. छान. म्हणजे व्याकरणाची पण जाणीव तुम्हाला आहे. गिरिजनाथ महाराज धन्यवाद देतो. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे, नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा. नंद पाटलांच्या वाड्यात कन्हैयाने अनंत क्रीडा केल्या. अमर अमरे अमर कंद खरे, होवणी गुजिरे दूध मागे. म्हणजे काय? त्याचं सरळ गणित आहे. अमर हा पद प्रकार ब्रह्मालाच आहे, जीवाला नाही. जीवाच्या बाबतीत अगा मर हा बोलन सहाते. मर म्हटलं की राग येतो, पण मरण पक्क ठरलेलं आहे. येणं जाणं जीवाला आहे, येणं देवाला आहे, जाणं देवाला नाही. वाक्य कळलं तुम्हाला? येणं देवाला आहे, जाणं नाही. जीवाच्या बाबतीत येणं आहे आणि जाणं. आता दुसरी सोपी व्याख्या करतो. अविनाशी पद आहे ते ब्रह्मतत्व आहे, नाशी पद आहे ते जीव आहे. उपाधी ज्याला आहे तो जीव आहे आणि उपाधी नाही त्याला देव म्हणायचंय. शीत उष्ण ज्याला आहे त्याला जीव म्हणायचंय आणि शीत उष्णाच्या परतत्व आहे त्याला ब्रह्मतत्व म्हणायचंय. आणि त्या ब्रह्माचं साकार झालेला वय पांडुरंग विठ्ठल कृष्ण राम इत्यादी. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे, नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा. अमर अमरे, अमर तत्व अमरे, उपसर्ग लागला ना. अमर अमरे, अमरकंद खरे, तो खरा अमरकंद आहे. आता ऐका, गुलाब आणि गुलाबातला गुलकंद. गुलकंद उष्माघाताची निवृत्ती करतो. गुलकंद. आवळा प्रकृतीला पोषक आहे. 4 लिंबाची पानं सकाळी उठून खाल्ली तर पोषक आहेत. कृपया मी रामदेव बाबांचा शिष्या नाही, पण पोषक आहे. डायबिटीस वाल्याला बेलाची पानं 3 सोयीस्कर आहेत त्या प्रसंगाला. तोंड आलं तर जांबाची 4 पानं चगळली तर तोंड कंट्रोल होतं आयुर्वेदात. मी नॅचरोपॅथीचा डॉक्टर आहे. विठ्ठल विठ्ठल. चंदनाला किंमत आहे का? चंदनाच्या खोड्यातील गाभ्याला किंमत आहे. एका माझ्या शेजारच्या शेतकऱ्याला मी म्हणालो, अरे चंदनाची लाकडं मला मिळाली तर आणून दे. तो भोळा बिचारा, त्याने ट्रॅक्टरभर मला आणून दिले. मी म्हणलं गाभा नाही. तो म्हणला नाही, गाभा नेला होता कोणतरी, मी लाकडं आणलेत. मग आता काय करू? म्हणलं राहू दे, शेवटी माझ्या कामाला इथे. कधीतरी सदुपयोग होईल त्याचा. खोडाच्या मध्ये एक गाभा आहे, गाभ्यात एक खडू सारखा आकार आहे, त्याचा सुगंध आहे. घृष्टम घृष्टम पुनर्पि पुनः चंदनम चारुगंधम. आणि त्याचा मंत्र आहे श्रीखंडनम चंदनम दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपणम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम. त्याला श्रीखंड का म्हटलं? हळदीचं पिवळे पण त्याच्यात असतं, उगाळीला चंदन पांढरं असतं आणि श्वेत कपड्यात बांधल्यावर ते पिळायचं. पिळल्यावर ते श्रीखंडासारखं पिवळं दिसतं. मग श्रीखंडनम चंदनम दिव्यम. विठ्ठल. चंदनाच्या गाभ्यातील सुगंधी द्रव्याला जशी किंमत आहे तसं देवात देव हा अमरकंद आहे. सत्स्वरूपता, चित स्वरूपता आणि आनंद स्वरूपता. अद्वय आनंद नित्य निरामय ब्रह्मतत्व आहे म्हणून तो आनंदकंद अशा प्रकारचा आहे. निवृत्ती परिचार सर्व हा गोपाल. निवृत्ती परिचार सर्व हा गोपाल. निवृत्ती परिचार सर्व हा गोपाल. निवृत्ती परिचार गोपाल गोपाल. निवृत्ती परिचार निवृत्ती परिचार
लाविली थंड उटी वाळ्याची. छान गायलं तुम्ही. वेळ आपला संपला. निवृत्ती परिचार सर्व गोपाळ. परिचर्या शब्द सेवा भाव आहे. गहिनीनाथांच्या कृपेनं सेवा करणारा श्रीमन निवृत्तीनाथ दादा मी स्वतः. ते म्हणाले मला आता त्यांच्या कृपेनं सगळं जग ब्रह्माकार दिसायला लागलं. सर्व हा गोपाळ. हे सगळं जग स्त्री पुरुष आबाल वृद्ध सर्व धर्म वर्ण प्रांत भाषा लिंग प्रतिबंध तुटले. हे सगळं जग मला ईश्वरमय दिसायला लागलं. आणि मी आता काय करतो? पूजे दिन काळ आत्माराम. माझ्या हृदय कमलपरागातल्या आत्मारामाला मी भसतो. अशा अपरिचित अभंगपर गवळणीवर निवृत्तीनाथ दादाच्या काही थोडी समीक्षा करण्याचा प्रयास मी केला. यातलं काही चुकीचं असेल तर मला तुम्ही समजावून सांगा. डोनगावकर सगळ्या सज्जनांना धन्यवाद देतो. कीर्तन संपवतो. विठोबा रुक्मय 10 मिनिटात चरित्र फार वाढवायचं नाही. विठोबा रुक्मय जय हर 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 विठोबा. चला रखुमाई उपज येते मरे मरे तेथे झुरे. जन्म एर झाले एक रूपे. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे. नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा. अमर अमरे अमर कंद खरे. हुवणी गुजिरे दूध मागे. निवृत्ती परिचार सर्व गोपाळ. पूजी दिन काळ आत्माराम. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे. नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा हा विषय. ज्यांच्या प्रीत्यर्थ हा सोहळा करतायत त्या श्री अंजनीपुत्र पवनसुत नामाच्या चरणी समर्पित करून या गावाला ज्याने ज्याने परमार्थाचं वळण लावलं आणि ज्यांच्या कृपेने हे उत्सव चालू आहेत त्या सगळ्यांच्याच प्रति माझ्या मनात आर्द्रव भाव निर्माण करून माझ्या कीर्तनाला विराम देतो. आज चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आज मथुरा नाही, आज वृंदावन नाही, आज जगन्नाथपुरी नाहीच नाही, आज पंढरपूर अजिबात नाही, पैठण नाहीच नाही, आज शिवर बंगला नाही, आज फक्त केले देवे गोकुळी. गोकुळात किल्ल चरित्र सांगायचंय आणि त्याला प्रतिबंध आणि 8 असे. बाळा बस, थोडं राहिलंय. पिलू बस 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 थोडं राहिलंय. हा तिथेच कर.
ऐका ऐका, शेवटचा टप्पा आहे कीर्तनाचा माझ्या. परमात्मा गोकुळात जो क्रीडा करतो त्या क्रीडेचा भाव मला तुमच्या समोर मांडायचा आहे. अल्प अल्प घटनासी आहे. केले देवे गोकुळी हो, पण कधी आणि केव्हा? रांगत असल्यापासून गायी सांभाळेपर्यंत जेवढं घडलं तेवढंच ट्रॉफिक, तेवढाच ब्रॅकेट विषय, बाकीचा विषय मांड. नंदाच्या घराला मजनी ही गोकुळाला काय संबंध आहे? तो प्रसंग जन्मप्रसंग आहे ना. आता प्रसंग आहे रांगत असल्यापासून, ऊन होऊन पासून पर्यंत, रांगल्यापासून गायीपर्यंत परमात्मा रांगत असायचा. रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, धावली धरती गवळणी. टाळ वाजवा म्हणा, धावली धरती गवळणी, धावली बांधिती चरणी रेती गाणी, यशोदे सारा तुझ केवळ कमाल कमाल की कृष्ण हे पण तुझी मागे जावा कृष्ण आलबा आलबा, तुझी मागे जावा कृष्ण आलबा आलबा. रांगत रंगणी चोरीत लोणी. परमात्मा रांगायचा आणि रांगायला तुमच्यासारखे मोठे वाडे असायचे. आता एवढं दारिद्र्य आलंय. संभाजीनगरला, पुण्याला, नाशिकला, अहिल्यादेवी नगरला, वैजापूरला एक फ्लॅट घ्यायचा. काय घ्यायचा? फ्लॅट. एक बेड, एक किचन आणि एक हॉल, त्यात लेकराचे हाल. रांगायला चान्स कुठे? त्या काळात पाऊण एकरचे वाडे, मोठा वाडा, राजळ्यांचा वाडा, विख्यांचा वाडा, थोरातांचा वाडा, भोके पाटलांचा वाडा, मोठे वाडे. आता वाडेच राहिले नाहीत. वाडे ओसाड पडले आणि बंगले झाले. सिमेंटच्या भिंती आल्या. कर्कशपणा व्हायला कीर्तन आटोपतो आता मी थोडक्यात. कृष्ण परमात्मा काही सामान्य नव्हते ना. नंद, उपनंद आणि महानंद हे जे 7 पद आहेत त्यातल्या कॅबिनेट महानंदांचा पुत्र बाळकृष्ण परमात्मा आहे. मोठा वाडा, गाईच्या शेणाने सारवलेली जागा, त्यामुळे इन्फेक्शन होत नव्हतं. फंगल हाडं ठिसूळ होत नव्हते. गाईच्या शेणात आणि गोमूत्रात, लिक्विडात एक ऊर्जा आहे स्वतंत्र, त्यावर संशोधन लोक करतायत. आणि परमात्मा रांगत असायचा. रांगत रंगणी चोरीत लोणी. लोणी चोरायला त्याची आवश्यकता होती काय? तर लोणी हे सद्भक्तांच्या सच्चित्ताचं प्रतीक आहे. मृदू सभा ही नवनीत जैसे सज्जनाचे चित्त, मच्चित्ता मदगत प्राणा. विकलांग होणारं चित्त साधूचं इकडे तिकडे जाऊ नये म्हणून परमात्मा त्याला आकृष्ट करत असायचा. चोरीत लोणी. परमात्मा आता चौर्य कर्म करताना एक दिवस यशोदेनं डेऱ्यातली रवी फिरेना म्हणून डेऱ्यात हात घातला. कशात हात घातला? डेऱ्यात. आणि डेऱ्यात हात घालताना काही गवळणी जमल्या. त्याने विचार केला, यशोदे, डेऱ्यात हात घालताना जरा ब्लाऊज, जरा चोळी, भाई मागे सरकव. तुम्ही ऐका बरं का गांभीर्यानं. त्याचं कारण आहे त्या काळात लांब होती म्हणूनच गवळणी म्हणाल्या सरकव. आता भगवत कृपेने ऑलरेडी सरकलेली असल्यामुळे आम्ही मॉडर्न ना, एज्युकेटेड ना, परिवर्तनवादीत आपण. कमी कपडे घालण्यात आनंद वाटतो. मी कीर्तनात असाच बोंबललो, कपडे घाला. एक पोरगी म्हणाली, शहाण्या 1.5 तासापासून तुझं ऐकते कपडे घाला, तू उघडा काय सांग. मी प्रामाणिकपणे तिला सांगितलं, बेटा ओरडू नकोस, मी ओपन मधला आहे. हे ज्यांना कळलं नाही ते तात्काळ पंक्तीला बसा. जय विठ्ठल, कुंडली कवरदा हरी विठ्ठल, मुर्दा पाडा 5-5 पोळ्यांचा. हे आध्यात्मिक भोजन आहे. याच्या आवश्यक खादलेची खावे वाटे, हे खायचंय. ते लापसीन कढी नाही आणि बुंदी नाही. विषय नीट आहे का? प्रसाद तर घ्यावाच, पण प्रसाद हाय वाङ्मयीन तत्वज्ञानाचा. चला, श्रीहरीच्या अनंत लीला झाल्या आणि परमात्मा रांगताना असा शकटासुर आला.
3 व्हीलर 2 व्हीलर आणि 4 व्हीलर गाड्यांना त्या काळात शकट म्हणजे वाहन. आसूर का? सायलेन्सर मधून येणारा धूर आणि त्याने होणारा अस्थमा, दमा, श्वास प्रश्वास प्रॉब्लेम होतो म्हणून ट्रॅफिकवाले तोंडाला बांधून चौकात उभे राहतात. का? विकार होऊ नये. हा शकटासूर मी तुम्हाला नवीन मांडलाय तुमच्या आतापर्यंतच्या पिढ्याना पिढ्या कीर्तनातल्या परंपरेत. तृणावर्त म्हणजे काय? तृण म्हणजे गवत, केर आणि कचरा कंसाने पाठवला. कृष्ण परमात्म्याने त्या सगळ्या कचऱ्याला एकत्र केलं, काही परसाचा खड्डा केला, गावातलं वेस्टेज जाणारं पाणी, गोमूत्र आणि शेण तिकडे ओळवलं, त्या गवताचं मूर्खच झालं आणि सेंद्रिय शेती पेंद्या वडजानं गोकुळात केली. कथा संपली. परमात्मा आता मोठा झाला आणि परमात्म्याला उभा राहायची इच्छा झाली आणि दिडकं चालायला लागला. त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये. परमात्मा असा उभा राहायला लागला आणि एक गवळण आली. ओळख नाही, कधी मिस्ड कॉल नाही, कधी पिरियडला बरोबर नाही, कधी डबल सीट नाही. ती गाडी एक अशी आली आहे की तिचा समोरचा भाग असा बारीक आहे आणि मागील भाग असा पर्वताकार आहे. ऋषमुख पर्वती अंजनी तप करी. मराठी कळते तुम्हाला? माझ्या देखत एक ऍक्सिडेंट झाला आणि मागलची पुढं आली, गेली चाकाखाली. तो रडायला लागला, माझ्या आधी गेली. ती म्हणाली प्रेम होतं माझं. दृष्टांत संपला. उंच निघाले, करी याचे टांगा ज्ञानोबाराय वर्णन करतात. उंटाचं अंग सरळ नसतं तशा त्या गाड्या निघाल्यात की ते असं अंगावर जातात म्हणे. आपल्या वेळेला लुना हिटोड्या होत्या, HD होती, जावा गाडी होती. मला बुलेट अजूनही आवडती. मी हातात घेत नाही, पडल्यावर मला उचलता येत नाही म्हणून. हसू होऊ नये. किंवा मजबूत मनुष्य जवळ घ्यायचा, पडला तर तिलाही उचलन मलाही जवळ घे. माणसं पडल्यावर काय लागतं बघत नाहीत, मला कोणी पाहिलं का हे पाहतात. श्रीहरीच्या अनंत लीला झाल्या आणि किशोर महाराज, वेळ संपलाय माझा, मीच वाढवणार नाही कारण मला 2 कीर्तन आहेत अजून, मला पुढेही बहुत करणे आहे. हा चैत्रातला उत्पन्नाचा कालखंड असल्यामुळे एकाच गावात वेळ एवढा वाया दवडणे चांगलं नाही. मला अजून उकिरडे पाटलांच्याकडे जायचंय मला रात्रीच्याला करमाडला, आणि अजून एक गाव आहे धोपटेश्वर जवळ, लक्षात नाही. त्यामुळे आज एका दिवसात 3 उत्पन्न आहेत. का फिरावं या वयात, लाचावले म्हण, देवाशिवा करमत नाही म्हणून, कीर्तनात देव येतो म्हणून. एक गवळण आली आणि कन्हैयाच्या खांद्याला खांदा मारला असा. ऐकताय ना? ओळख नाही, ओळख नाही. परमात्म्याने तिचा हात पकडला आणि हे पेंद्या नावाच्या सदस्यांनी पाहिलं. तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो, आपला प्रचार करणारे, आपल्या गाडीत बसणारे, आपलं खाणारे आपलेच असतात असे मानू नये. आपल्याला बाबा म्हणणारे सगळे आपलेच असतात हा आपला भ्रम आहे. भ्रम आहे. बड्या बड्यांचा घात झालाय. रक्षकच भक्षक गांधींच्या काळात ठरला की नाही, इंदिराजींच्या काळात. आजही तेच आहे. त्यामुळे राखावी बहुतांचे अंतरे, भाग्य येते तदनंतरे, व्यवधानात अतिदुरात आणि सामिप्यात न्यायशास्त्र. श्रोते हो, पेंद्यानी गावात सूचना दिली आणि यशोदेला सांगितलं, मैया तेरे लाला के पास कोई ग्वालन आई थी, पूछताछ करते बिगर. कन्हैयाने उसके कंधे पर कंधा डाला, आरोप केला. कृष्णाच्या लक्षात आलं, पेंद्यानी चाडी केली आहे. दुसऱ्या दिवशी चौर्य कर्म करायला गेले. सगळ्यांना डोळे झाकायला सांगितले, सगळ्यांनी ऐकलं. पण शंका आली पेंद्याला आणि तो त्या धूर जाण्याच्या जुन्या लाकडी माळोदाच्या घरातल्या सवण्यामध्ये अडकला. संशय आला की माणूस अडकल्या जातो. राजकारणात, कोर्टात, ACPला, DCPला फोनवर क्लिप, व्हिडिओ इत्यादी. संशयाहुनी घोर आणि पाप नाही थोर. अडकला पेंद्या. इतका मारला पेंद्या की त्याचे पांढरे कपडे पिवळे कधी झाले त्याला कळलंच नाही. दृष्टांत संपला. याला बिभत्स रसप्रधानता म्हणायचंय. मग त्यांनी माफी मागितली, माझ्याकडनं चुकलं, तुझी ही चाढी लावली, आता मी असं तुझ्या गटात तुझ्या पक्षात वागणार नाही. समारोपाचा कार्यक्रम झाला आणि परमात्म्याने आता बासरी वाजवली. मी माझी चाल म्हणतो, तुम्ही मला मदत करा आणि एवढ्याच चालीला तुम्ही सगळ्या जणी हात वर करा. एवढ्या चाली पुरतो तुम्ही सगळे जण
जे कंटाळलेले सतेज आहेत, प्रसन्न आहेत, तरुण आहेत, ते सगळे एकदा हात वर करा. झाडाखाली बसलेले, मागे बसलेले, मला न दिसणारे, ओट्यावर बसून काही चर्चा करणारे, तंबाखूला चुना लावणारे, जे कोणी सज्जन असतील ते सगळे एकदा हात वर करा. आणि माझी चाल आहे त्याला रिदम प्रमाणे टाळीचा नाद तयार करा. वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा मायवा, एक टाळी एक वृंदावनी वेणुकवनाचा मायवा, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वृंदावनी वेणुकवनाचा मायवा, वृंदावनी वेणुकवनाचा मायवा. वेणुनादे गोवर्धनु गाजे, उच्च पसरोनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादव राजे, मज पाहता यादव राजे. वृंदावनी वेणुकवनाचा मायवा, वृंदावनी वेणुकवनाचा मायवा, वृंदावनी वेणुकवनाचा मायवा. हो वेणुकवनाचा मायवा, वृंदावनी वेणुकवनाचा मायवा, वृंदावनी वेणुकवनाचा मायवा, वेणुकवनाचा मायवा, वेणुकवनाचा मायवा. गोपाल कृष्ण कृष्ण भगवान की जय. वेणू वाजलाय पण कुणाचं वाजलं हे कळलेलं नाही. मला खरंच काला केल्यासारखं वाटतं. इथं फक्त गायी दिसत नाहीत, शेळ्या आल्यात, मेंढ्या आल्यात. चला वळवू शेळ्या, गायी शेतात, चला वळवू गायी तर नाहीत तर माता याच्यावर भागून घ्या, ऍडजस्टमेंट. अशा भिन्न भिन्न प्रकरणाचा हा प्रसंग आहे. फक्त नदी वाहती दिसत नाही कुठे. आता आटली असेल त्या काळात भावी त्या पोखरण नदी गंगा वाहते, आता न वाहते. काय म्हणतात ते? हा, अगदी बरोबर आहे त्यांचं. वेळ समाप्त झाला, ऊन पडलंय, त्याची सूचना अगदी बरोबर आहे. टाळ्या वाजवा सगळेजण. परमात्म्याने वेणुनाद केला, बासरी ऐका ना, वेणुनाद झाला म्हणजे बासरी वाजवली, सगळ्या गवळणी त्या दिशेनं आल्या. पण प्रश्न असा पडला, वेणू कवनाचा माये वाजे. मी एक तर तारीख घेत नव्हतो, तुम्ही मला दिली आहे. एवढ्या लवकर काला कसा करू? फडावर काला 3 तास करतात. तुमच्या मानाने, ज्या मानाने आम्ही घेतो त्या मानाने बोलत नाही. 1.5 तासात कीर्तन कुठं एवढ्या रुपयात असतं का? मला सांगा. तुम्हाला काही दिलं पाहिजे की नाही? मी तुमचं ज्या मानाने घेणार आहे त्या मानाने. तसे तुम्ही काही मला ब्रह्म देणार नाही, मी पण घेणार नाही, पण कमी घेणार नाही. इथं जी यादी आली ती फार मोठी यादी आहे. त्यातले अर्धे तर माझे शिष्य आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वेणुनाद झाला, सगळ्या गवळणी गोपाळ एकत्र आले, खेळ झाला. आणि आता सिदोऱ्या एकत्र करायला सुरुवात झाली. आता वळवू गायी वळवल्या, मनेरीला एकत्र आणलं, ओढाळ गेला, शांत बसलं. कदंबाच्या झाडाची शीतल शांत हवा, इक्वलेंट. इथं लिंबाची झाड आहेत, हवा शांत आहे, पक्ष्यांचं पूजन आहे, वातावरण माधुर्याचं झालंय. कीर्तन माझं समाप्त झालं. एकसंग सगळेजण आले. आदरणीय साहेब, तुम्हाला अभिवादन. छानच. मी तुम्ही येण्याच्या आतच कुलपरंपरेचा वृत्तांत अल्पस्वल्प मांडला. घरी पण मी गेलो, मला चांगलं वाटलं. आणि सगळे माणसं रिस्पेक्टिव्ह, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय होतं, मी नवीन आहे ना, माझी ओळख नाही, कन्फ्यूज होतो. मला काही नावं दिली ना की हे आहेत ते. अजून पत्रिका माझ्याजवळ नाही. आता जय विठ्ठलची वेळ आली, उद्या दिली तरी चालेल, पाठवून काय हरकत नाही. निवांत पाठवा, काही हरकत नाही. आदरणीय कृष्णा पाटील, तुम्ही आलात. कृष्णाचं चरित्र आहे, बरं झालं, छान चरित्र आहे. वेळ माझा संपला. गायी वळवल्या, कदंबाच्या झाडाजवळ बसल्या. आता भुका लागल्या ना. काय लागल्या?
अरे मला तर काहीच नाही अजून, नाश्ता नाही काष्टा नाही, काय नाही. आता जायचंय लासूरला, भुका लागल्या, आपापल्या शिदोऱ्या आणा. म्हणजे काय, शुद्ध सत्वगुणाचा विचार घेऊन या असं त्यांनी सांगितलं. आणि दुसरा विचार सांगतो, पुरोगामी लोकांना, अभ्यासकांना टाळ्या वाजवतील. परमात्म्याने आपापल्या शिदोऱ्या घरून आणा असं का म्हटलं, त्याचं कारण आहे. कारखाना, शाळा, अंगणवाडी, हॉस्पिटल, गावातला सप्ताह करताना लोकवर्गणी असल्यावर तो प्रोजेक्ट, प्रकल्प सगळ्याला आपला वाटत असतो, याला सहकार क्षेत्र. न ते एकट्या कृष्णाने सगळ्या भारताला पंगत दिली असती, तो काही ग्रामपंचायत सदस्य होता, हे आपले काय, आपलं तुझं काय, तू काय घेऊन बसलास. काही काही एडमट म्हणतात मी मोदीला मानिता. तू माणूस नको यार, तू पाणी नेत नाही, तू कशाला मानायला लागला. आम्ही मानतो ना साधू, विठाला विठाला सगळे शांत बसले. खडकी सोडी एल्या मोठा आणि आजीचा दही काला. आजचा काला इतरांना नाही, वैकुंठी तो ऐसे कैसे, कवळ काही काल्याचे ऐसे नाही. बरं, आज एकमेका देऊ मुखे, कीर्तनकाराला हे वाक्य बोलताना संयम ठेवावा लागतो. एकमेका देऊ मुखे असं म्हणायचे. काय देऊ मुखे, कीर्तनकाराला एकमेका देऊ मुखे. समोरची मुले निघाव का मी आता, म्हणजे हात वारे करताना सुद्धा किती साभिनय प्रकरण असलं पाहिजे, नाजूक प्रकरण आहे. परमात्म्याने सगळे गोपाळ कदंबाच्या फुलाप्रमाणे एकत्र केले आणि बिभ्रद वेणूम जठरपठयो हो, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. हा काला झाला कृष्ण परमात्म्याचा काला, यमुनेच्या तीरावर महंतांचा काला, नर्मदेच्या तीरावर, बरं का, ज्ञानोबा तुकोबारायांचा काला चंद्रभागेच्या तीरावर, आणि आपला काला गोदा गंगेच्या तीरावर संपन्न होतो आहे. हा काला डोनगावचा असाच अजरा अमर कायम स्वरूपाचा राहावा आणि 14-15 वर्ष नाही तर कंटिन्यू तो हजारो वर्ष राहावा अशी भावना व्यक्त करत कीर्तनाचा समारोप. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. हो, करबिली तैसी केली कटकट वाकडे का नीट देवदाणे, तुमच्या पायाच्या प्रसादी काही बोललो विनोदी माझं क्षमा करणे संती. नो हे अंगभूत युक्ती. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी.